देणगीच आहे. म्हणजे हसरते किंवा मी याचा ज्या सिरियल दिल्या मला कधी एक पानं फोडावं लागलं नाही. म्हणजे जे डायलॉग मी राहायचो ना ते प्रसिद्धच असे. मी अजय सिन्हा म्हणायचे अरे इसमें कुछ चेंज केलं हेही नाही. मी 2-3 सिरियल लिहिल्या तर प्रत्येक वेळी आणि इव्हन तर पुस्तक लिहिलं मधुते अर्थ तर त्याची पानं 616च्या वर पानं झाली होती. तर मग मी 6 जणांना वाचायला दिलं. म्हटलं तुम्ही सांगायला मग मी काय कट करू. तर 6 जणांनी वाचायला सांगितलं 2-3 पानं उपयोगी सांगितली की काळ प्लीज 616 पानं लिहून त्यांची 2-3 पानं कमी करा सांगत होते. इतकं ते ऍक्युरेट लिहिलं जात होतं. तर ते मला वाटतं शेवटी देणगीच असते. आणि तुम्हाला ते मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. आम्ही तेव्हा सिरियल प्रोड्यूस वगैरे करत होतो तर आम्हाला कुठला तरी हा आर्टिस्ट आपल्याकडे आला तर खूप छान वाटेल. कुठेतरी रस्त्यात भेटून जायचा हा माणूस तिथे अरे तुझ्याकडे मी काय रोल लिहिलाय कॅरेक्टर तोंडावर ऐकवायचा लिहिलेलं नसायचं पण हा मला हवाय आणि याचं कॅरेक्टर तोंडावर आम्ही लक्ष बघत बसले हा काय करतो काय. तसं एकदा एक सिरियल लिहित होता आणि त्याचा एंड त्यांनी काहीतरी केला आणि तो गाडीतनं उतरतो आणि दरवाजा लावतो संपला एपिसोड. मी म्हटलं कोण उतरतं माहित नाही कोण उतरतं. तेव्हा कसं होतं सिरियल मध्ये आमच्या वाहिन्या म्हणजे चॅनल्स मध्ये आम्हाला अजिबात अडचणी करत नव्हते. लेखक आणि दिग्दर्शकाला तुम्हाला जे योग्य वाटते फक्त एक एपिसोड ज्या एवढ्या अगोदर असायचा बाकी आम्हाला खूप मोकळीक होती. आता सारखी परिस्थिती नाहीये. आता पावलाला चॅनल वाले तुम्हाला सर्रास देतात. रात्री 2 वाजता फोन करतात सकाळी 6 वाजता फोन करतात. कारण अशी परिस्थिती नव्हती. 12 एपिसोडचा तुम्ही व्यवस्थित स्क्रीन प्ले आणखी ते लिहून दिलं की त्यांना काही प्रश्नच नसायचा. पण सिरियलचं लिखाण कधी म्हणतो हे खरं नाही पण कथा लिखाण मात्र ते उत्स्फूर्तच यावं लागतं तर ती जिवंत कथा होते. आणि मराठीत खूप छान परंपरा आहे आपल्याकडे. म्हणजे त्यांच्या कथा ज्या फार लोकांसमोर आल्या आणि असे सर खूप लेखक आहेत पण आपल्याकडे मुळात वाचक कमी आहे. वाईट वाटतं कधी कधी वाचक कमी असल्या कारणाने आमच्या मराठी लेखकांना प्रोत्साहन मिळत नाही. मला नशिबाने मी माझा रस एवढा जोरदार सुरुवात मिळाली की मला फार स्ट्रगल करावा लागला नाही. त्याचे असे कितीतरी कवी आणि लेखक मला माहिती आहेत की मी सहानुभूती नाही म्हणत पण मला त्याच्यावर खूप रिस्पेक्ट आहे. आणि मला असं एक अपराधी भावाला पण आहे मी काय करू शकत का नाही त्यासाठी. तर प्रकाशक पण हात घ्यायला नसतात आणि त्यांची स्वतःची पण ती तयारी नसते की स्वतः पुस्तक छापायची. पण अशी थोडीशी दयनीय अवस्था आहे. पण तरी तर माझ्या पुस्तकांना खूप छान रिस्पॉन्स आहे. प्रश्नच नाही. आज सगळ्या पुस्तकांना अगदी लोक उचलून धरतात. पुस्तकांवर जो विषय निघाला मी सरांना विनंती केली होती की सर तुमची थोडासा त्यांना त्रास दिला मी पुस्तकं घेऊन याल का. आणि आपण पुस्तकं ठेवलेली आहेत आणि आज गोखले सर स्वतः इथे असल्यामुळे तुम्हाला पुस्तक घेताना त्याची सही पण मिळणार आहे. त्यामुळे ज्याला इंटरेस्ट आहे तर डेफिनेटली घ्या. मला एक तुम्हाला प्रश्न असं विचारायचा होता की 4 ओळीची साधारणपणे तुमची एक त्या कास्ट तुमची इमेज झालेली होती आणि कथा पण तुमच्या तेवढ्याच तगड्या. तर 4 ओळींवरनं 400 शब्द 4000 शब्दांपर्यंतचा जो प्रवास आहे हा करताना हा किती म्हणजे दमछाक होत होती. एक तर सरकार सिरियल्स केल्या आम्हाला माहिती आहे सगळ्यांना पण हा प्रवास तो आता इथे अनेक लोक आहेत उपस्थित इथे खूप सुंदर लिहितात कविता लिहितात कथाही लिहितात परंतु दोघांची सांगड तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने घातली. ते कसं काय ते शक्य होतं. मुळात मी कथा लिहायचंच होतो. चारोळी खूप उशिरा माझ्या आयुष्यात होती आणि चारोळींच्या असे सुद्धा माझ्या काही कविता होत्याच की ज्या लोकात खूपच वाखाणल्या जात होता. त्याचा मला एकदम पटकन आठवत नाही पण मुख्य छंदाच्या कविता माझ्या लोकप्रिय होत होत्या. पण चारोळींच्या कवितेने एक चुडूक दिली. म्हणजे कसं आता पाण्याचं वागणं किती विसंगत पोहणाऱ्याला बुडवून रचना ठेवतं करत ही माझी पहिली कविता आयुष्यात चारोळींची. तेव्हा मी बहिणीला राहायचो माझ्या आणि माई सकाळी दणक्यात जायची त्यामुळे माझ्या भक्तीला आंघोळ घालून शाळेचे कपडे घालून तिला टेल्पो सोडवणं त्या सोडायची जबाबदारी माझी होती. आणि आमच्या चंदाला कायम हातात पाहुणी घालायची. जेवताना झोपताना काही करायला हातात पाहुणी पाहिजे.
तर एकदा तिला आंघोळ घालताना तिच्या हातात बाहुली निसटली टपात पडली आणि तिच्या पद्धतीने तरंगली ना बाहुली, माझ्या अंगात शहारे आले. मला असं क्षण वाटलं की माझं पोर कसं पाण्यात पडलं तर तिथे असंच ते मला सहनच झालं. आणि तिथे पहिली टावळी सुचली, पाण्याचा बघणं किती व्यसंग पोहणाऱ्याला बुडवून ठेवत पर्यंत. आणि ही ती सहज सुचली लिहून ठेवली. मला कल्पना नव्हती नंतर काय ताकद येईल की मी काय दिलं. दुपारी माही आली ऑफिसमधनं आणि माही ती वाचली आणि माही ठरवून गेली. पण तो काळ असा होता की मुलगा मामाने झालेला चालेल, कलियुग बरोबर सिगरेट ओढलेली चालेल, पण मुलगा कविता करतो पण बाहेरच गेला. अशी कारणं होती. राजीनामाच झालं जायचं, कविता कसं करत असं. इव्हन मुलांच्या पण काय समाज रचनाच तशी होती. जो कमावतो तो शहाणा आणि जो नाही कमतो त्याचं काही खरं नाही, अशी परिस्थिती होती. अशा काळात मी माझ्या कविता मी लिहित होतो आणि ते पुस्तक येईपर्यंत मला संधी नव्हती मी काय करतोय. तर माझा विश्वास होता म्हणून मी भरकटलो नाही. त्याची अशी परिस्थिती मी अनुभवली आहे की एखादा मुलगा पूर्णपणे पोलादसारा असता, पण माझ्यावर त्या लिखाणात श्रद्धा होती, त्या पायावर मी लिहित राहील. म्हणजे मी सहज असं म्हणतो की मला शब्दांचे थवे दिसतात निळाभोर आकाशात, मला शब्दांचे थवे दिसतात निळाभोर आकाशात आणि तुम्हाला दिसते कविता अवचितरी प्रकाशात. शब्दांचे माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात, शब्दांचे माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात. अहो कविता म्हणजे काय, शब्द तिच्या शब्दाला जागतात. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाची श्रद्धा. मला फार लहानपणी देवाची मात्र नातं जोडलं गेलं होतं. ते कोणीही न सांगता हा बाप्पा याला मोर्याकर वगैरे कोणीही सांगितलं नाही, त्याच्या आधी मला माहित होतं हा आहे आणि आपण आहोत. इतकं ते सहज होतं. त्यामुळे आयुष्यात मला एक अर्थ मिळाला होता. मला वाटतं सुरेश भटांनी पण तुमच्याबद्दल त्या ठिकाणी खूप छान तुमचं खूप कौतुक पण केलेलं होतं. पण माझी थोडी ती तुमच्या सगळ्यांचीच एक तक्रार आहे की तुमचे प्रत्येक चारोळी एक शेअर जर आपण पकडला तर अनेक शेअरची एक जी नजम होते किंवा आपण म्हणतो, तर तुम्ही गीतलेखनाकडे पूर्णपणे का गेला नाही, दाम ठरवून गीतलेखन करायला ना खूप अभ्यास लागतो. तुम्हाला स्टुडांचा थोडंसं ज्ञान लागतं. रघु गुरु हे सगळं जे शब्दाचं व्याकरणाचा भाग आहे तो लागतो. तो पेशन्स माझ्याकडे नाही. आणि मला मी सगळं उत्स्फूर्त सूचना एन्जॉय करतो ना ते मेहनत घेऊन करण्यात नाही होत. म्हणजे आता मी एवढी 2 कादंबरी लिहिल्या तर त्याला मेहनत नव्हती. TV सिरियल लिहित होतो तर त्याला मेहनत नव्हती, कारण मला माहिती होतं मला काय द्यायचं आहे, मला काय करायचं आहे. मग उद्या तू म्हणशील की उद्या तुम्ही म्हणाल की हे असं असं चाललंय आणि याच्यातून मला असं लिहून दे, तर माझं बुद्धी काम नाही करणार. कारण ते चाल आहे का, मग ते मीटर लक्षात घ्या, मग ते शब्द एवढं मेहनत केली त्यावेळी माझ्या. पण माझ्याच्यावर खूप आदर आहे. आणि माझं अत्यंत आवडते का मी गदी माडगुळकर आहे. गदी माडगुळकर ना बरेच आहे, पण गदी माडगुळकर म्हणजे माझ्यासाठी परमदैवत. आणि मी इतका कवी असा फरकच करत नाही. भले ते काही बांधणी कविता असू दे, पण कविता असं आहे की त्याला चाल लागू शकते. तर त्यामुळे मला गाणी यायला नाही जमली, तर माझ्या मी खूप रिस्पेक्ट करतो याचा. शांता शेळके काय, सुरेश भट काय. आणि मला गंमत सांगतो, जेव्हा चारोळीची कविता लोकप्रिय होत होती तेव्हाच त्याला नावं ठेवणारी पण एक मोठी गाठ तयार होत होती. बरं इतका सामान्य होतो की माझा अभ्यास नाही वाङ्मयाबद्दल, की माझं वाचन नाही, मी काय माझा बाजू मांडणार होतो. पण माझ्या पाठीमागे शांता शेळके, शंकर वैद्य आणि सुरेश भटांसारखे लोक उभे राहिले. त्यांनी माझ्याबद्दल लेख लिहिले. शांताबाईंनी इतका सुंदर लेख लिहिला होता. माझी कसं असतं साहित्यामानवाणी पहिल्यापासून श्रद्धा होती आणि मी शाहीला सांगायचं की माझे मी साहित्यात परम बघतोय वगैरे. अशोक जैन नावाचे पत्रकार होते, तरी खोडसाळपणे त्याचा सगळ्या माझी टिंगलकर एक लेख लिहिला. आता शांताबाईंना काय गरज होती माझी बाजू घेऊन वाद घालायची. पण शांताबाईंनी
माझी बाजू घेऊन लेख लिहिला. आणि सशक्त माणसाची थट्टा करू नका. सशक्त माणसं जे करू शकतात ते तुम्ही नास्तिक लोक करू शकत नाही, हे त्यांनी त्या लेखात मांडलं होतं. त्यामुळे खूप वाद पेटला होता. ऍक्च्युली खूप चर्चा झाली त्याच्यावर. पण शांताबाईंनी मला सांगायला आले नाही की शेखर तुझी बाजू घेऊन मी लिहिलंय वगैरे काही. त्यांचा वाद म्हणून त्या लेख घेऊन मोकळ्या झाल्या आणि काय बोलायचं बोला असं म्हणून सोडलं. पण मला हा खूप सपोर्ट मिळाला. त्यामुळे कविता चालवणीकडे उभी राहिली निर्मा मामाचं. आणि त्याचा काळ कसा होता बघा. माझी कविता होती की टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, विस्कटायची भीती नसेल तुझ्याकडून जाताना. तर तेव्हाच्या काही समीक्षकांनी आणि आमच्या कोपरडेकर काकांनी ही कविता मला संग्रहात काढायला लावली. तेव्हा शेखर या कवितेला ते स्टँडर्ड नाही जे बाकीच्या कविता नाही. आणि मूळ बनतो मी माझा वाचताना तर ती कविता थोडी खालच्या पातळीची वाटते म्हणून ठेवू नकोस. तर मी अहो ती अवघड कविता आहे, अवघड मूळ आहे. नाही इतकी ते तेव्हा पब्लिक माणसं जी होती ती बंदिस्त याच्यात होती आणि हक्क गाजवणारी होती. आता कोणी ऐकणारच नाही असं. त्यांनी काढली ते ऐकली की ओके चालेल नका देऊ. त्यांच्या समीक्षकांनी मला इतका त्रास दिला त्या काळात. माझी कविता आहे की तो प्रचंड वड कसा उन्मळून पडला होता, तो प्रचंड वड कसा उन्मळून पडला होता म्हणजे त्याला बिलक गेला, सायलीचा वेळ कोणी फोडला होता. तर ज्याने मला समीक्षक होते त्यांनी काय लिहावं. आम्ही कधी वडावर सायलीचा वेळ कंटिन्यू बघितला. काय त्याच्याकडे काय म्हणू शकता. माझी एक कविता होती की प्रत्येक गावाबाहेर छोटा महालवाडा आहे, प्रत्येक गावाबाहेर छोटा महालवाडा आहे आणि चौथीच्या पुस्तकात मात्र समानतेला धडा आहे. तर चौथीचं पुस्तक का असा प्रश्न समीक्षकांनी विचारला होता. म्हणजे पाचवीचा घ्या, सहावीचा घ्या, मात्र काही म्हणलं नाही. समीक्षकाकडे लक्ष न देता जो काही कवितेला लिहू शकतो ना तो नक्कीच स्वतःच्या ह्याच्यावरती स्थान मिळवू शकतो. कारण समीक्षक तुम्हाला खूप नर्वस करतात.